ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना समर्थन देण्यासाठी संबंध महाराष्ट्रामधला जनसमुदाय हा मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेला आहे। मी आता चर्चगेट रेल्वे स्थानकावरती आहे। आपण बघू शकता की चर्चगेट रेल्वे स्थानकाचे CST असेल आणि मिळे एक मराठा अरे कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, एक मराठा, एक मराठा आम्ही या ठिकाणावर होणार नाही अशी भूमिका या आंदोलकांची आहे। काय नेमकं सांगा? जरांगे पाटलाच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, सगळे गॅजेट लागले पाहिजे, तोपर्यंत आम्ही जाणार नाही। ओके, नेमकी मागणी काय आहे? म्हणजे हा तुम्ही कसे सुटला होता, किती योजना? आता आम्ही सध्या तर चर्चगेटला पोलीस स्टेशनला आणि आमच्या एकच मागण्या सर्व मागण्या आहेत। मला OBC म्हणून आरक्षण पाहिजे ते जरांगे पाटील सांगतायत, ते सगळ्यांना हे करतायत। तुम्ही कुठून आलात, नेमकी तुमची कसं? आम्ही परभणी जिल्ह्यामधून आलेलो आहेत आणि परभणी जिल्ह्यामध्ये आल्याच्यानंतर आम्ही इथं राहायला इथं सध्या तर साईडला आमची गाडी आहे, तिकडे काही झोपायची सोय नाही, काही नाही, त्याच्यामुळं आम्ही इथं चर्चगेटला येऊन झोपतोय आम्ही स्टेशनला। नेमकं अंगावर बेडशीट आहे, या ठिकाणी किती दिवस झाले या ठिकाणी येऊन कुठून आलो? आम्ही हाकेला हलवून आलेलो देवरा तालुका, आम्हाला येऊन आता 4 दिवस झाले। आम्हाला जागा मिळेल तिथं झोपतो। निश्चित या आंदोलकांकडून जागा मिळेल सर्व बोला। आम्ही येऊन 4 दिवस झालेले आहे। मुंबईमध्ये जिथं जागा मिळेल तिथं आम्ही झोपत आहोत। आम्ही हाल अपेष्टा सहन करतच जगत आलेलो आहोत, त्यामुळे या हाल अपेष्टाचा आम्हाला काहीच वाटत नाही। त्यामुळे कितीही त्रास फडणवीस सरकारने दिला, छुप्या मार्गाने आम्हाला इथनं पळवण्याचा प्रयत्न केला, आमच्या सुविधांची गैरसोय केली, तरीही आम्ही इथनं हलणार नाही, चालणार नाही। त्यांनी आणखी अंत पाहू नये अशी आमची त्यांना पुन्हा पुन्हा विनंती आहे। निश्चितच आणखी अंत पाहू नये असं म्हणतायत। काय तुमच्या 27 पासून आम्ही तिथं आहोत आणि जिथं आम्हाला जागा भेटते आम्ही तिथं आम्ही राहत आहोत, पण आम्ही राहण्याला महत्त्व नाही। आम्हाला आमचे हक्क मिळायला पाहिजे, आम्हाला आमचं आरक्षण मिळालं पाहिजे। मी सेट PhD उच्च शिक्षित मी आहोत स्वतः, आज माझं 47 वर्ष वय झालेलं आहे, मी बेकार आहोत। म्हणजे माझ्या किती वेदना असतील, मी जॉबला लागलो नाही आज। जर मी OBC असलो तर आज मला वेदना झाल्या नसत्या। आणि असे आमचे किती बांधव आहेत की हे अजून शिकून खूप उच्च शिक्षित आहेत, तो अजून बेकार आहेत, केवळ आरक्षण। किती दिवस आमची अशाच पद्धतीने मुंबईमध्ये राहणार? जोपर्यंत आमची हक्काची जी काही मागणी आहे ती हक्काची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत एकही मराठा बांधव मुंबई सोडणार नाही। आम्ही मनोज दादांना यांना सांगितलेलं आहे, आपली जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत एकही मराठा तसभर बी मागं हटणार नाही। आणि त्याच आशेने आम्हाला कितीही दिवस लागो आमची मागणी ज्या ज्या गोष्टीच्या माध्यमातून पूर्ण होईल त्या गोष्टी करण्यासाठी आम्ही तयार आहोत। एवढंच नाही, आमचे 2 दिवस ज्या पद्धतीने आमची हाल केली, आम्हाला जेवणासाठी उपाशी ठेवण्यात आलं, त्या 2 दिवसाचं जे काही आज जर तुम्ही कोणत्याही गेटला जर जाऊन बघितलं तर आमचं प्रत्येकाला पाणी पिण्यासाठी, मुंबईकरांना तुम्हाला किती पाणी पाहिजे प्यायला तर आम्ही पुरवायला तयार आहोत। तुम्हाला आम्हाला तुम्ही अन्नापासून वंचित ठेवलं, 2 दिवस आम्ही उपाशी झोपलो, बिना आंघोळीचं झोपलो, पण इथून आम्ही जोपर्यंत आमच्या ज्या काही मागण्या आहेत, आमची आई तिथं स्वयंपाक करते, भाकरी करते आणि इथपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे जे काही बाकीचे बांधव इथं करतात। आणि त्याच्यामुळे सांगू इच्छितो की जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही। आझाद मैदानाने आम्हाला सगळं काही देण्याचं जे काही निर्णय घेतलेला आहे, या आझाद मैदानातून असंख्य लोकांचे जे काही स्वप्न पूर्ण झालेले आहे आणि त्याच आझाद मैदानाला आम्ही नतमस्तक होऊन सांगतो की जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत एकही मुंबईकर जे काही मराठा आंदोलक आहेत तो मुंबई सोडणार नाही। तरीही या ठिकाणचा मराठा आंदोलन
पाहिजे एवढीच त्यांची आशा आहे. आमचे छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचे आमचे मराठा समाजाचे आराध्य दैवत श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा पूर्ण मराठा समाज. तुम्ही आलात नेमकं कुठून? आम्ही आलो बीड जिल्ह्यातून. येथून हाक्याला हाणलं का येथून जोपर्यंत आमच्या मराठा समाजाच्या मागण्या मनोजदादाच्या. कुठं कुठे राहतात तुम्ही? आम्ही जिथं जागा भेटेल तिथं थांबतो. तिथून 5,000ची लिमिट दिलेली शासनाने. 5,000 बाहेर निघतात, 5,000 मध्ये जाते. जिथं जागा भेटेल तिथं. आता बघा इथं रात्रभर इथं झोपलो. आता का आंघोळ्या बिंगोळ्या करून चाललो तिथं. आम्हाला आंघोळीला पाणी दिलं नाही मुंबईमध्ये शासनाने. आमच्या मराठा बांधवांनी आजच्या ह्या महाराष्ट्रातल्या बिस्लरीच्या ट्रक पाठवल्या आणि आम्ही बिस्लरीने जाऊन आंघोळ करणार. आता निश्चित मराठा आंदोलक हे आक्रमक आहे. जोपर्यंत सरकारकडून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सरकारनं आमच्यावर कितीही नियम टाकू द्या, आम्ही मात्र मुंबई सोडणार नाही असा ठाम पवित्रा सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंहसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई, चर्चगेट. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.